शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नाशिकमध्ये धावपळ उडालेली दिसते। शेवटच्या मिनिटाला अनिल जाधव यांनी धावत कार्यालय गाठलंय आणि नाशिकमधून अनिल जाधव यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतलेला आहे। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, अर्ज मागे घेण्यासाठीची आता धावपळ दिसून येते, अनेकांना बंड मोडण्यामध्ये यश आलेलं दिसतंय नाशिकमध्ये। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं तर अनिल जाधव हे भाजपचे कार्यकर्ते आहे, 40 वर्षांपासून ते काम करत आहे आणि उमेदवारी मागे घेण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती आणि या भेटीच्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केलेला आहे। यामध्ये अनिल जाधव यांच्याबाबत पक्ष नक्की गांभीर्यानं विचार करेल, त्यांना योग्य त्या जागेवर संधी देण्यात येईल अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर अनिल जाधव यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो अर्ज मागे घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे त्यावेळेला देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते। त्यांनी स्वतः अनिल जाधव यांचा हात पकडून त्यांना ओढत आतमध्ये धावत पळत घेऊन जाताना दिसून आले। त्यामुळे अनिल जाधव यांची माघार घेण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ या ठिकाणी बघायला मिळाली। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे निवृत्ती आरंगळे यांनी देखील माघार घेतलेली आहे। त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या टेन्शन वाढवणाऱ्या 2 या उमेदवाऱ्या मागे घेण्यात आल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला स्वामी शांतिगिरी महाराज जे महायुतीकडून इच्छुक होते त्यांची उमेदवारी अपक्ष म्हणून नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत कायम आहे। त्यामुळे मोठं टेन्शन गोडसेंना या निमित्तानं असणार आहे। ही लढत ही तिरंगी नाशिकमध्ये बघायला मिळणार आहे। वाजे वर्सेस गोडसे, गोडसे वर्सेस स्वामी शांतिगिरी महाराज अशा स्वरूपाची ही निवडणूक होणार आहे। त्यामुळे दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर वंचितचे करण गायकर हे देखील निवडणूक रिंगणामध्ये आहे। त्यामुळे नाशिकची जर लढत बघितली तर ही चौरंगी लढत होईल अशा स्वरूपाची सद्यस्थिती बघायला मिळते। नम्रता, अगदी धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल। अनिल जाधव हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ आणि अत्यंत जुने अशा प्रकारचे कार्यकर्ता आहेत। सातत्याने पक्षाच्या वाढीत त्यांनी अतिशय मोलाचा वाटा उचललेला आहे। त्यांनी नाशिक लोकसभेमध्ये आपला फॉर्म भरला होता, पण मी त्यांना विनंती केली की आपली महायुती आहे आणि महायुतीमध्ये ही जागा शिवसेना पक्षाला गेलेली आहे, त्यामुळे आपण शिवसेनेला पूर्ण समर्थन दिलं पाहिजे आणि त्यांच्यासोबतचे जे सगळे समर्थक आहेत त्यांना देखील मी हे सांगितलं की अनिल जाधव पक्षाचे आहेत, त्यांचा योग्य विचार आम्ही करणार आहोत। ते कुठल्या तरी सभागृहात गेले पाहिजेत, त्यांना काही ना काही काम करायची संधी मिळाली पाहिजे, भविष्यात त्यांचा विचार झाला पाहिजे। या संदर्भात गांभीर्याने पक्षात मी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपण पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून घेऊ।